नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे। एक बोधकथा तुम्हाला सांगणार आहे मी। मित्रांनो, एका ग्रामीण भागात खेडेगावामध्ये शिकलेला मुलगा होता। त्याचं लग्न झालेलं होतं। तो खूप प्रयत्न केला पण त्याला नोकरी लागली नाही। ते दोघंही नवरा बायको मुंबईला आले आणि दोघंही कंपनीमध्ये काम करत होते 10-12 हजारावर। काम करत असताना सकाळी उठायचं, वडापाव खायचं, दुपारी कुठेतरी कंपनीत खायचं, संध्याकाळी वडा उसळ खायचं, पाव भाजी खायचं, असा त्यांचा दिनक्रम चालायचा। 1 वर्ष काम केले त्यांनी। 1 वर्षानंतर बिमार पडले, दवाखाने केले, कमी झालं नाही। पुन्हा ते गावाकडे आले। गावाकडे आल्यानंतर एका ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले त्यांना। ते डॉक्टरनं सांगितलं, तुम्ही कुठं होतात? 1 वर्ष मी मुंबईला होतो। काय खात होतात? पाव भाजी खात होतो। आता ते पाव भाजी सोडा आणि हे गोळ्या घ्या, दररोज सकाळी फिरा आणि भाकर भाजी खा म्हणतात। त्यांनी तसंच केलं। दररोज सकाळी फिरायचं, भाकर भाजी खायचं। त्यांची बिमारी कायमची निघून गेली। अगोदरच्यासारखं स्ट्रॉंग बॉडी झाली आणि ते दोघं नवरा बायको विचार केले की आता मुंबईला जाऊन कंपनीत काम करायचं नाही, इथंच कुठंतरी छोटा व्यवसाय करायचा। म्हणून त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला। त्या व्यवसायामध्ये त्यांना बरकत आलं। बोलण्याचा तात्पर्य म्हणजे ग्रामीण भाग चांगला आणि आहारावर भर दिलं पाहिजे, चांगला आहार पाहिजे। असं पाव भाजी असं खाऊ नये। धन्यवाद।